नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल डाळ तडका आणि जीरा राईस अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे पाहणार आहोत। बऱ्याच वेळेला आपण घरी डाळ तडका बनवत असताना तो हॉटेल स्टाईल बनत नाही आणि जीरा राईसही बनवताना तो चिकट होतो किंवा त्याचे तुकडे पडतात किंवा पांढरा कलर येत नाही। तर आज आपण अगदी पांढरा शुभ्र आणि अगदी सुट्टा असा जीरा राईस आणि परफेक्ट असा डाळ तडका बनवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण डाळ तडका बनवणार आहे। डाळ तडका बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। दोन्ही डाळी एका बाउलमध्ये घेतल्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोड्याशा हाताने चोळून 2 पाण्याने डाळ मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळीतलं सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे। पाणी निथळलेली डाळ कुकरमध्ये घालून घेतले आणि कुकरमध्ये डाळीच्या वरती साधारण 2 ते 3 इंच पाणी येईल एवढं पाणी घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। कुकरचं झाकण बंद केलं आणि कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम मिडियम करून कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या कुकरनुसार इथं कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद केला आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलं आणि डाळ अशी थोडीशी फेटून घेतलेली आहे। डाळ छान शिजलेली असल्यामुळे लगेच फेटली गेली। तर फोडणीसाठी इथं मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हिंग, हळद, चवीनुसार मीठ, 5 ते 7 लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत, 2 चमचे लाल मिरची पावडर, तडक्यासाठी लाल हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामधले 3 चमचे तेल घातलं। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घातलं। जिरे मोहरी तडतडली की टेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घातल्या, त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे। बघा, कढीपत्ता घातला की लगेच आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तेलावरती अधूनमधून हलवत कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता इथं कांदा थोडा लालसर भाजलेला आहे आणि कांद्यातनं तेलही बाहेर आलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर टोमॅटोही आपल्याला छान मस्त तेलावरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो परतून झालेला आहे। आता यामध्ये हिंग घालायचा, त्यानंतर हळद इथं मी अर्धा चमचाच घालत आहे, कारण डाळीमध्ये अगोदरही हळद घातलेली आहे। 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली, त्यातली 1 चमचा लाल मिरची आत्ता घालायची आहे आणि 1 चमचा तडक्यामध्ये घालायसाठी ठेवलेली आहे। फोडणी तयार झालेली आहे। आता या फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, म्हणजे डाळीमध्ये कोथिंबीरीची टेस्ट छान येते। त्यानंतर जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती या फोडणीमध्ये घातली आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं, ते पाणीही कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। पुन्हा सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण 1.5 चमचा मीठ आत्ता घातलेला आहे, कारण मी डाळ शिजतानाही अर्धा चमचा मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे। डाळ पुन्हा मिक्स करून घेतली। गॅसची फ्लेम मिडियम ठेवून डाळीला 1 उकळी आणायची आहे। मुगाची डाळ घातल्यामुळे डाळ छान अशी थिक होते। बघा, इथं तुम्ही पाहू शकता डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। पुन्हा मी सगळीकडून व्यवस्थित असं डाळ एकत्र मिक्स करून घेतली। गॅसची फ्लेम लो करून 5 मिनिटातही आपण लो गॅसवरती डाळ उकळत ठेवणार आहे। डाळ आपली तयार झालेली आहे। तर डाळीवरती घालण्यासाठी तडका तयार करूया। तडका पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलं। तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घातला आणि लसूण थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आता बंद केली, त्यानंतर त्यामध्ये लाल मिरच्या घातल्या आणि राहिलेले लाल मिरची पावडर आता आपण या तडका पॅनमध्ये घालून घेणार आहे। तडका तयार झालेला आहे। व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतला। तयार तडका आपण तयार केलेल्या डाळीवरती घालून घ्यायचा आहे।
मी इथं तुपामध्ये फोडणी केलेली आहे. तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये फोडणी करू शकता. बघा, तडका घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी डाळीमध्ये घातली. तर हे मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपला डाळ तडका इथं तयार झालेला आहे. खूप छान होतो. चला आता आपण जिरा राईस बनवायला सुरुवात करूया. जिरा राईस बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तांदूळ हलक्या हाताने चोळून आपल्याला धुवून घ्यायचा आहे. हलक्या हाताने चोळल्यानंतर यातलं पाणी काढून मी पुन्हा 2 पाण्याने इथं तांदूळ स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता या धुतलेल्या तांदळामध्ये तांदळाच्या वरती साधारण 2 इंच पाणी येईल एवढं पाणी घालून अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलेला आहे. अर्धा तास होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने तर मी 4 वाट्या पाणी घेतलं आणि ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मी 2 चमचे मीठ, 1 चमचा तेल आणि अर्धा लिंबाचा रस या पाण्यामध्ये पांढरा शुभ्र असा आपला राईस तयार होतो. पाण्याला उकळी आली की तांदळामधलं पाणी सर्व निथळून उकळी आलेल्या पाण्यामध्ये सगळा तांदूळ घालून घ्यायचा आहे. तांदूळ घातल्यानंतर पुन्हा मी हा थोडासा तांदूळ तर झाऱ्याने असा खालपासून हलवून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हा तांदूळ आपल्याला शिजत ठेवायचा आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. साधारण 5 मिनिटानंतर इथं मी तांदूळ शिजला का पाहत आहे. 5 मिनिटानंतर पाहिल्यानंतर तांदूळ हा 50% शिजलेला आहे. आणखीन मी पुन्हा 2 मिनिट तांदूळ शिजवत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं आपला 80% इथं तांदूळ शिजलेला आहे. 80%च आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम बंद केली. एका भांड्यावरती इथं मी चाळणी ठेवलेली आहे आणि आता या चाळणीवरती शिजलेला जो राईस आहे तो काढून घ्यायचा आहे. गरम असल्यामुळे थोडंसं हे सावकाश करायचं आहे. राईसमधलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि हा राईस आहे तो थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. जर आपण गरम राईस लगेच जिरा राईस करायला घेतला तर या राईसचे तुकडे पडतात. यासाठी राईस पूर्ण असा थंड झाल्यानंतरच आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त पांढरा शुभ्र आणि अगदी सुट्टा असा आपला इथं राईस तयार झालेला आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्ही इथं जिरा राईस बनवण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा भरून मी जिरे घातलेले आहेत. जिरे आपल्याला छान मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. करपून न देता थोडेसे असे लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत. जिरे भाजून झाले की आता त्यामध्ये आपण जो राईस अगदी छान मस्त सुट्टा आणि थंड झालेला आहे तो घालून घ्यायचा आहे. बघा इथं मी राईस सावकाश असा कढईमध्ये सगळा घालून घेतलेला आहे. तर तो हलक्या हाताने आपल्याला जिऱ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर ज्यावेळेस आपण तांदूळ शिजायला घातला त्यावेळेस मी तांदळामध्ये मीठ घातलं होतं. त्यामुळे आता पण त्या तांदळातलं पाणी काढल्यामुळे या राईसमधलं मीठ कमी झालेलं आहे. तर यासाठी चवीनुसार आता यामध्ये मी मीठ घालणार आहे. साधारण अर्धा चमचा मीठ मी या राईसमध्ये घातलं आणि पुन्हा व्यवस्थित असा हा राईस मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त सुट्टा असा पांढरा शुभ्रहित आपला राईस तयार झालेला आहे. तर तयार राईसवरती मी अर्धी वाटी छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे हलक्या हाताने करायचं आहे. जास्त जर आपण फिरवलं तर ह्या तांदळाचे तुकडे पडू शकतात. यासाठी हलक्या हाताने मी कोथिंबीर मिक्स करून घेतली. तुम्ही पाहू शकता मस्त असा पांढरा शुभ्र अगदी छान असा आपला इथं जिरा राईस तयार झालेला आहे. अगदी मध्ये मिळतो तसा जिरा राईस आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा डाळ तडका आणि जिरा राईस नक्की करून पहा. एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेला जिरा राईस आणि डाळ तडका खाल तर हॉटेलचं खाणं विसरून जाल. खूप सोपी पद्धत आहे. अगदी टेस्टी बनतं. बनवायलाही खूप वेळ लागत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.